मित्रांनो, तुमच्या घरी अजूनही तोच जुना कुकर वापरला जातोय का? आईला लग्नात मिळालेला किंवा कुठल्या आत्याने भेट म्हणून दिलेला? तर ही धोक्याची घंटा आहे. नेमका विषय काय आहे जाणून घेऊयात अगदी सोप्या आणि सुटसुटीत शब्दांमध्ये. नमस्कार, मी प्रियंका लाठी आणि आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. तर या व्हिडिओमध्ये आपण कुठले मुद्दे पाहणार आहोत? तर क्रमांक 1, जुने प्रेशर कुकर आणि विषबाधा. क्रमांक 2, हे विष कुकरमध्ये येतं कसं? क्रमांक 3, याचे शरीरावर दुष्परिणाम काय होतात? क्रमांक 4, तज्ज्ञ काय सांगतात? आणि क्रमांक 5, उपाय आणि सल्ला. तर मुंबईमध्ये अलीकडेच एका व्यक्तीला शिसे म्हणजे लीडची विषबाधा झाली, कारण त्याने 20 वर्षापासून वापरात असलेला जुनाट प्रेशर कुकर वापरला होता. हाच विषय तामिळनाडूमध्ये देखील लक्षात आला, जिथे हॉस्टेल्स आणि मिड डे मील म्हणजेच मध्यान्ह भोजनासारख्या मोठ्या अन्न योजना चालवणाऱ्या ठिकाणी तपासणीमध्ये असे काही घटक कुकरमध्ये आढळून आले. म्हणजेच लीडचं जे प्रमाण आहे, लीडचे अवशेष कुकरमध्ये आढळून आलेले आहेत. तर तुम्ही म्हणाल, लीड तर ॲल्युमिनियममध्ये नसतंच ना, मग आलं कसं? ॲल्युमिनियम खरं तर नैसर्गिकरित्याच शिसे असणारा धातू नाहीच आहे, पण काही कारणांमुळे त्यामध्ये लीड मिसळ होऊ शकते. कधीकधी रिसायकल ॲल्युमिनियम वापरतात, ज्यामध्ये पूर्वीचं शिसे म्हणजे लीड असतो ते कुकरमध्ये जाऊ शकतं. मग जोडणी किंवा कोटिंगमध्येही शिसं वापरलं जात असेल. आणि आणखी एक महत्त्वाचं, जेव्हा टोमॅटो, चिंचसारखे आंबट पदार्थ दीर्घकाळ कुकरमध्ये शिजवल्या जातात, तेव्हा धातूचा थर हळूहळू झिजतो आणि त्यामुळे ॲल्युमिनियम आणि शिसं हे अन्नात मिसळू शकतं. असं दीर्घकाळ चालणारं शिजवणं खूप धोकादायक आहे आणि धोका देखील निर्माण करू शकतं. तर मग शरीरावर शिशाचा परिणाम काय होतो? तर WHO म्हणणं आहे की कोणत्याही प्रमाणामध्ये शरीरातील लीडचा स्तर हा सुरक्षितच नाही. अगदी कमी प्रमाण देखील मुलांमध्ये बुद्धी, वर्तन आणि शिकण्यात अडथळा आणू शकतो. 2021 मध्ये WHOने असं सांगितलंय की 5 मायक्रोग्रॅम्स पर डेसिलिटरपेक्षा जास्त लीडचं प्रमाण जर रक्तामध्ये असेल, लीडचा स्तर जर आढळला, तर त्या व्यक्तीच्या वातावरणातील स्रोत शोधून तो काढून टाकण्याची अत्यंत गरज आहे. CDC 2021 पासून 3.5 मायक्रोग्रॅम्स पर डेसिलिटर हा रक्तातील शिशाचा संदर्भ स्तर म्हणजेच रेफरन्स व्हॅल्यू ठरवला गेलाय. म्हणजेच या स्तरापेक्षा अधिक असताना तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाय करायला हवेत. कधी कधी या व्यक्तींमध्ये लक्षणही दिसत नाही, मात्र काळानुसार ते मन, मेंदू, किडनी आणि हाडांवर परिणाम करू शकतात. तर डॉक्टर फिलिप लँड्रिगन WHOच्या सल्लागार आहेत. त्यांनी सांगितलं, कोणताही शिशाचा प्रमाण हा सुरक्षित नाही. मुलांचा बचाव करण्यासाठी सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अमेरिकेमध्ये वॉशिंग्टनमध्ये 2024 मध्ये लीड इन कुकवेअर लॉ आणण्यात आला, ज्यामध्ये भांड्यांमध्ये 5 पार्ट्स पर मिलियनपेक्षा जास्त प्रमाणामध्ये लीड असल्यास अशा वस्तूंचं उत्पादन किंवा विक्री करायला बंदी असेल. तर लीप म्हणजेच लीड एक्सपोजर एलिमिनेशन प्रोजेक्ट या नावाच्या आंतरराष्ट्रीय संस्थेनं शिसे विषबाधा कमी करण्यासाठी जागतिक पातळीवर काम सुरू केलंय. विशेषतः कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांसाठी ह्या संस्था काम करतायत. मित्रांनो, आता आपण काय करू शकतो ते जाणून घेऊयात. जुना, गंजलेला किंवा थर निघालेला कुकर असेल तर लगेच बदलून टाका. चांगल्या गुणवत्ता आणि BIS आणि FSSAI प्रमाणित स्टेनलेस स्टील किंवा हार्ड ॲल्युमिनियमची भांडी वापरा. आंबट पदार्थ शिजवल्यानंतर लगेचच काचेच्या किंवा मातीच्या भांड्यात ते अन्न साठवा, जेणेकरून धातूच्या संपर्कापासून त्याचा बचाव होईल. मोठ्या कॅन्टीन, हॉस्टेल्स आणि मिड डे मीलसाठी नेमकं काय? तर नियमित एक्स-रे स्क्रीनिंग करून भांड्यांमध्ये शिसं आहे का, म्हणजेच लीड आहे का ते तपासा. फक्त प्रमाणित, सुरक्षित आणि स्रोतांमधीलच भांडी वापरली गेली पाहिजेत. आणि जरी कुणाला शंका वाटत असेल तर रक्तातील शिशाची टेस्ट करून घ्या. विशेषतः लहान मुलं किंवा गर्भवती महिला असल्यास सुरुवातीपासूनच प्रतिबंध हाच सुरक्षिततेचा मार्ग आहे. एखादं जुना कुकर अजूनही चालतंय म्हणून आपण चालवतोय खरं, पण तो आरोग्यास किती धोकादायक आहे याचा विचारही आपण करत नाहीये. त्यामुळे नवीन, गुणवत्तापूर्ण आणि सुरक्षित भांडी वापरणं हे आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं? तुम्ही अजूनही ते जुने ॲल्युमिनियमचे भांडे वापरता का?
त्याचबरोबर काही जण मातीचे देखील भांडे अजूनही गावाकडे वापरतात, त्याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.